नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. JNPA बंदर, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि शिवडी न्हावा सीलिंग या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे उरणमधील शेत जमिनींना महत्त्व आलंय. त्यामुळे काही भांडवलदारांनी शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून आपला काळा पैसा व्हाईट करण्यासाठी आपला मोर्चा उरणकडे वळवलाय. शासकीय नियमांची पायमल्ली करून विकासक आणि भांडवलदारांनी उरणमध्ये शेत जमिनीवर डेब्रीजचा भराव टाकण्याचा गोरखधंदा सुरू केलाय. रात्री अपरात्री सुरू असलेल्या डेब्रीजच्या भरावाकडे महसूल विभाग, वन विभाग आणि पोलीस यंत्रणेनं दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. महसूल पोलीस यंत्रणेनं या अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनमानसातून करण्यात येत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. 31 डिसेंबरला 2,500 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. संपूर्ण नवी मुंबई शहरावर CCTV मार्फत नजर ठेवली जाणार आहे. सोसायटी, मॉल्स, रिसॉर्ट्स, हॉटेल्स, पबवरही पोलिसांची कडक नजर राहणार आहे. अंमली पदार्थ वाहतूक आणि त्यांचं सेवन करणाऱ्यांवर पोलीस विशेष नजर ठेवणार आहेत. दारू पिऊन गाडी चालवण्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचं पोलिसांमार्फत सांगण्यात आलंय. मच्छी पकडण्याच्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला उरणमधील करंजा कोंढरीपाडा येथील भारत पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी समुद्राच्या पाण्यात पुन्हा सोडून जीवनदान दिलं. भारत पाटील आणि त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे अरबी समुद्रात आपली बोट घेऊन मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यांनी खोल समुद्रात मासेमारी करणारं जाळं टाकलं असता त्यात समुद्रातील मोठालं कासव अडकून पडलं होतं. ही बाब भारत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी जाळ्यात अडकलेले कासव बाहेर काढून त्या कासवाला पुन्हा समुद्रात सोडून दिलं. मुरुड महोत्सवात गौतमी पाटीलचा जलवा पाहायला मिळणार आहे. ख्रिसमस आणि 31 निमित्त हजारो पर्यटक अलिबागसह मुरुड तालुक्यात आलेत. 28 डिसेंबर पासून मुरुड महापालिकेचा मुरुड महोत्सव रंगणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 3 दिवस रंगणाऱ्या या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण नृत्यांगना गौतमी पाटील असणार आहे. मुरुड किनाऱ्यावर रंगणाऱ्या या कार्यक्रमात पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. खालापूर चौक गावात अडगळीत साप अडकल्याची माहिती स्नेक रेस्क्युअर या संस्थेचे सदस्य सर्पमित्र रोहिदास म्हसणे यांना मिळाली. असे प्रसंग नेहमीच हाताळणारे रोहिदास त्या ठिकाणी गेले असता त्यांच्या निदर्शनास आलं की तो साधासुद्धा साप नसून पूर्ण वाढ झालेला विषारी नाग होता. नाग बऱ्याच वेळापासून जाळीत अडकल्याने अग्रेसिव्ह झाला होता. त्याला रिलीज करण्याचं काम एकट्याचं नव्हतं. यासाठी त्यांनी नवीन मोरे आणि सुनील पुरी या सर्पमित्रांना बोलावून घेतलं. त्या तिघांनी मिळून अत्यंत कुशलतेने नागाला कोणतीही इजा न होता व्यवस्थित जाळ्यातून सोडवलं आणि जीवनदान दिलं. हे थरारक दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आणणारं होतं. महाराष्ट्र अम्युचर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन महाराष्ट्र शासन आयोजित सन 2023व्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियन स्पर्धेत खोपोलीतील षटकोन कराटे स्पोर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं. खेळाडूंनी कराटे खेळातील 4 प्रकारात 120 पदकं जिंकली. 64 सुवर्ण, 30 रौप्य आणि 26 कांस्य पदकं प्राप्त करून रायगड जिल्ह्याचा नावलौकिक वाढवलाय. राज्यातील 460 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांचे खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी मनपूर्वक अभिनंदन केलं. विद्यार्थ्यांनी आपले मेडल, ट्रॉफी तहसीलदार तांबोळी यांना दाखवली. तहसीलदारांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे घारापुरी बेटाला पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव धरणाची पाणी पातळी डिसेंबर महिन्यातच खालावली आहे. परिणामी जगप्रसिद्ध घारापुरी बेटावर पाणी टंचाईचं संकट उभं राहिलंय. पर्यटक बेटवासियांची पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी समुद्रमार्गे इतर ठिकाणाहून बोटीतून पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने राजीप ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली आहे. दरवर्षी धरणात मे महिन्यापर्यंत पाणीसाठा असतो. मात्र यावर्षी पावसाचं प्रमाण कमी झाल्याने पाणीसाठाही मर्यादित राहिलेला आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोळे येथे रस्ता भूमिपूजन आणि कुमशेत ग्रामपंचायत हद्दीत डांबरी जोड रस्ता, कुमशेत नळपाणी योजना, अंगणवाडी इमारत उद्घाटन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधारभूत धान खरेदी शुभारंभ माजी आमदार पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 2024 मध्ये शेकाप उबाठा गटाचाच खासदार दिल्लीत जाईल. रमेश मोरे यांनी विकास कामांचा धडाका लावला असून
त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे असं प्रतिपादन यावेळी माजी आमदार पंडित पाटील यांनी केलं. माणगाव तालुक्यातील कुमशेत येथील प्रख्यात कुमळजादेवी मंदिराचा 8वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी कुमशेत ग्रामस्थ तसंच मुंबईकर मंडळ आणि पंचक्रोशीतील भाविकांनी कुमळजादेवीचं दर्शन घेत मनोभावी सेवा केली. यावेळी स्वराज्य संघटनेचे संस्थापक पंकज तांबे, स्वप्नील शिर्के यांनी या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला होता. कुमळजादेवी ही भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. यावेळी महिला पुरुषांनी लेझिम तालावर पालखी सोहळा दिमाखात पार पाडला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.